या संघाने प्रथम टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आणि हा निर्णय कितपत योग्य ठरतो पाहूया आणि दीप स्टार दापोली या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मैदान पूर्ण खाली करायचं आहे. आयोजकांना विनंती, कमिटी मेंबर्सना विनंती आहे की पूर्णपणे मैदान या ठिकाणी खाली करायचं. मॅचला सुरुवात होत आहे. तसेच देणगी आलेली आहे किशोर गुलाबकर 500 रुपये. त्यांचंही लवकर स्पोर्ट्स क्लब आडे आभारी आहे. धन्यवाद. नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन नेम अनिकेत. बॉलर जयश श्रेयश. दरम्यान चालू असलेला सामना चिपळूण चॅलेंजर्स वर्सेस दीप स्टार आणि प्रथम नाणेफेकीचा कौल हा चिपळूण चॅलेंजर्स संघाने जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. बघूया तोच निर्णय कितपत योग्य ठरवतोय. बॉलर नेम श्रेयस. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतोय श्रेयस. श्रेयस याच्या समोर आहे तो गौरव, तो देखील एक नावाजलेला खेळाडू, टॅपचा बादशाह. जो विविध स्पर्धेमध्ये खेळतो, नावाचा ठसा उमटवतो, आपल्या गावाचं नाव मोठं करतो, तोच गौरव. गौरव हा देखील एक व्यावसायिक खेळाडू आहे व त्याच्या समोर जो बॉलिंग लाईनअपवर तयार आहे श्रेयस, तो देखील मला वाटतं व्यावसायिक खेळाडू आहे. एक व्यावसायिक खेळाडू टू व्यावसायिक खेळाडू अशीच मॅचेस आहेत. आजच्या दिवसात ऑल इंडिया ओपन सामने आहेत, त्याच्यामुळे कोणताही संघ यायचा आणि फायनलमध्ये जायचं आहे. कारण की एक गाव टू गाव ज्या वेळेस मॅचेस होत्या त्या कालच्या दिवसामध्ये, त्या दिवसामध्ये 5 स्टार हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय. 5 स्टारला लढत देण्यासाठी बघूया कोणता संघ येतोय. संकेतन पारस्य दोघांचे आहे का ते शिवम लोखंड वगैरे आणि संकेत आहे त्यात क्वार्टर आहे त्याचे जिंकलं तर सेमीला जाईल. मस्त आहे मॅच, ही मॅच मस्त आहे. एक शायरी तुमच्यासाठी. रोगी को तो दवा चाहिए, जोगी को जब चाहिए. रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के पुजारी है, हम तो क्रिकेट के पुजारी है. हमें तो लवकर बॉयज की ट्रॉफी चाहिए, लवकर बॉयज की ट्रॉफी चाहिए. पहिला चेंडू यॉर्कर लाईन चेंडू मात्र तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि बॉल कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. आत्ता मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू अंपायर
वाईट घोषित करतात. वाईट स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीचा मारा. मात्र या ठिकाणी गौरव चपल झाला. टॅप मारून 4 रन घेण्यात मात्र सफल झाला आणि 4 रनने मस्तपैकी संघाचं खातं उघडतोय, वैयक्तिक खातं उघडतोय. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे श्रेयस यॉर्कर लाईन चेंडू मात्र टॅप शॉट केलतोय, पाय उठवतोय आणि चेंडूला मात्र हवेत बाहेर सोडतोय. 4 रन करता मस्तपैकी पुन्हा एकदा स्वागत करतोय. पहिला चेंडू वाईट होता मात्र दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू चौकार, 2 चेंडू 2 चौकार. त्याच्यानंतर बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा दिशा भरकटतो, लाईन भरकटतो आणि चेंडू जातो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. वाईट स्वरूपात एकदा पुन्हा एकदा वाईट. वारंवार दिशा बदलतो श्रेयस, कारण की 2 फटके बसले होते, 2 चौकार आले होते. त्याच्यानंतर त्याला माहित आहे मला काहीतरी चेंजअप करायचं आहे, त्याच्यामुळे तो चेंजअपची लाईन पकडतोय. मात्र लाईन लेंथ काय मिळत नाही. मात्र पुन्हा एकदा खणखणीत चौकार लगवतोय. श्रेयसला काहीतरी विचार करायचा, विनिमय करायचा आणि लेंथ लाईन पकडायचे, कारण की गौरव सारखा बॉलर समोर आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे जिम्मेदारी श्रेयसवर असणार आहे. आणि पुन्हा एकदा वाईट. वारंवार वाईटचा मारा चालू आहे. अंपायरचं वारंवार अवांतर धाव देण्याची घोष करतात. पुन्हा एकदा टॅप शॉट लगावतो. यॉर्कर लाईन चेंडूला टॅप मध्ये बनवतो. त्याच्यामुळे श्रेयसला देखील काहीतरी नवीन विचार करायचा. त्याच्यामुळे तो लाईन कोणती पकडतो तेच बघायचे. एखादी जर लाईन मिळली तर समोरच्या बॅट्समॅनला रोखणे देखील मुश्किल असतो. त्याच्यामुळे तीच लाईन पकडायची, कारण की मगाशी चिपलून नाईन या संघामध्ये युवा खेळाडूने संकेत सारख्या बॅट्समॅनला रोखलं होतं आणि ओव्हर समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर दीप स्टार या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 20 धावा. बॉलर नेम संदा. मगाचपासून नॉन स्ट्राईकला असलेला अनिकेत मात्र स्ट्राईकवर जातोय आणि संदा बॉलिंग लाईनअपवर तयार होतोय. बघूया संदा कसा मारतोय. रंदा राईट हँड बॉक्स मधून मारा करतो संदाचा पहिला चेंडू. आत्ता मात्र वेट करतो आणि 4 रना करता पाठवतो अनिकेत देखील एक व्यावसायिक खेळाडू, कारण की दीप स्टार या संघामध्ये अनेक व्यावसायिक खेळाडूंचा एक संघ भरणा असलेला संघ मैदानामध्ये दाखल. पुन्हा एकदा कणकणीत दणदणीत चौकार. संदा याला काही लाईन मात्र मिळत नाही. त्याच लाईनचा पुरेपूर फायदा उचलताना अनिकेत, त्याला माहिती आहे बॉल जसा येतोय तसा स्लो होतोय. तो वेट करतोय बॉलचा आणि बॉलला पाठवतोय सीमा लाईन बाहेर. संध्याला जर लाईन लेंथ भेटली तर नक्कीच विकेट मिळू शकतं. मात्र तीच लाईन काही या ठिकाणी मिळताना दिसत नाही. पुन्हा एकदा टॅप शॉट लगावली 4 रना करता आणि पुन्हा एकदा मस्तपैकी स्वागत करतोय संध्याचा अनिकेत. 3 बॉल 3 चौकार. पुन्हा एकदा टॅप शॉट लगावली मात्र एक मोठं जीवनदान मिळतोय गौरव याला. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका रनाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 33 धावा, 33 लॉट्स ऑफ 0 विकेट्स. आता मात्र यॉर्कर लाईन चेंडू हळूच कटावलेला, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो चिपलून चॅलेंजर्स या संघाचा एक युवा खेळाडू. बघूया संधा मात्र बॉलिंग लाईनअपवर पुन्हा एकदा तयार झालाय. आता मात्र टॅप शॉट लगावतोय. यॉर्कर लाईन चेंडूला हवेमध्ये ढकलतोय सीमा लाईन बाहेर 4 रन करता आणि मस्तपैकी स्वागत करतो आणि षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दीप स्टार या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 37 धावा.
युसुफ राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतो युसुफ. मगाचपासून नॉन स्ट्राईकला असलेला अनिकेत आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर जातोय आणि बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. आल्या आल्या मस्तपैकी टॅप शॉट खेळतोय, 4 धावेची शॉट. आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून चेंडूला मात्र हवेतच बाहेर पाठवतोय. युसुफ मात्र वारंवार विचार विनिमय करतो आणि चेंडू पुन्हा एकदा टाकतोय. आता मात्र चेंडूला लेंथ मिळाली, चेंडू गेला हवेत डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेकरता एका धावेने धावसंख्येत भर पडते, हळूहळू धावसंख्या पुढे जाते. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू मात्र अनिकेत डिक्लेरेशन झोन मध्ये ढकलतोय. बॅटचा आणि बॉलचा काहीचा संपर्क होत नाही, मात्र बॅट बॉलचा कडा लागून बाहेर डिक्लेरेशन झोन मध्ये जातो. एका रनाकरता हळूहळू का होईना आपल्या संघाला पुढे नेण्याचं अतिमोलाचं काम करतोय अनिकेत व गौरव. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू आणि या ठिकाणी मिस फिल्डिंग होते चिपळूण चॅलेंजर्सच्या संघाच्या खेळाडूंकडून आणि चेंडू जातो सीमा लाईन बाहेर. 4 रनांकरता वारंवार मिस्टेक होतात, वारंवार अंडरस्टँडिंग होतात आणि त्याचा फायदा मात्र पुरेपूर उचलतोय अनिकेत. युसुफ मात्र चप्पल झाला, सफल झाला आणि बॉल काउंट करण्यात यशस्वी झाला. जर अशीच बॉलिंग टाकली तर नक्कीच रोखू शकतात. 47 अद्याप तरी तिसरं षटक पूर्ण करतो युसुफ. मात्र टॅप शॉट खेळतो, चेंडूला पुन्हा एकदा टकावतोय. सेट शॉट, सरळ शॉट, 4 धावेचे शॉट लगावतोय आणि षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दीपस्टार या संघाची धावसंख्या झाली आहे 51 धावा. लॉट्स ऑफ 0 विकेट्स, 51 रन्स. बॉलर नेम राहील. स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतो राहील आणि गौरवने मात्र आल्या आल्या अफलातून फिल्डिंग केली, मात्र संधाने थ्रो केला आणि मिस अंडरस्टँडिंग होतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एक ओव्हर थ्रोचा रन, असे टोटल 2 रन. हॅलो 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 हा बोल. हॅलो हॅलो अरे बोल. सिंगल. हॅलो हॅलो बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतो. आता मात्र पुन्हा एकदा हळूच गॅप मध्ये ढकलतो अनिकेत 4 धावन करता. संधा मात्र वारंवार प्लेयर्सना सांगतोय, समजावतोय, आपला अनुभव देतोय. त्याच अनुभवाचा फायदा काहीसा होताना दिसत नाही चिपळूण चॅलेंजर्स संघाला. आणि हा बॉल बीट होतोय. निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. 59 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलचा आणि बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू मिस होतोय. अद्याप तरी शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया शेवटचा चेंडू किती धावन करता कटवतोय अनिकेत. आता मात्र कॅन कॅन करत सेट शॉट मारतोय, 4 धावेची शॉट लगावतोय. आणि मला वाटतं या ठिकाणी हायएस्ट स्कोरची नोंद करतायत दीपस्टार हा संघ. किती 64 63 मला 64. बॅट मधून 64 धावा काढल्यात आणि 65 धावांचं आव्हान समोरच्या संघाला दिलंय. 24 चेंडू 65 धावा.
24 बॉलमध्ये 65 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये रन रेट असेल 16 किंवा 17चं. त्यानुसार जर का रणनीती केली तर नक्कीच आपला विजय होऊ शकतो. चॅलेंजर चिपळूण या संघाला फक्त एक चांगल्या माइंडने, चांगल्या एक व्यवस्थितरित्याने, शांततेने जर का खेळी केली तर नक्कीच या ठिकाणी विजय होऊ शकतो. 24 बॉलमध्ये 65 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल होते. पाहूया बॅट्समन नेम, नावं सांगायची आहेत बॅट्समनची. दीपस्टार दापोली या संघाच्या संघ नायकाला विनंती आहे की लवकरात लवकर फिल्डिंग सजवून बॉलिंगचा ताबा द्यायचा आहे. अजूनही सेकंड राऊंड व्हायचं बाकी आहे. 24 बॉलमध्ये 65 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल होते. बॅट्समन नेम, नावं सांगायचे आहेत बॅट्समनची. चॅलेंजर चिपळूण, नाव काय याचं? सय्याक आणि संधा. स्ट्राईकला खेळणार सय्याक, नॉन स्ट्राईकला असणार संधा. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय एक दीपस्टार दापोली या संघाचा उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट बॉलर, ओपनर बॉलर. बघूया आपल्या संघात कितपत योगदान देतात. कारण 24 बॉल आहेत, 65 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये रन रेट असणार आहे 16 किंवा 17चं. त्यानुसार जर का व्यवस्थित खेळी केली, समजूतपणे खेळी केली, शांत माइंड ठेवून जर का व्यवस्थित खेळी केली तर नक्कीच रन्स होऊ शकतात. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 17 किंवा 16चं टार्गेट आहे आणि मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंग या ठिकाणी स्टार्ट होते. लवकर स्पोर्ट्स क्लब आडे आयोजित भगवा चषक भव्य पावसाळी अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा 2025. आजचा हा दुसरा दिवस अर्थात फायनल डे आणि कालच्या दिवसामध्ये 5 स्टार 5 पंढरी हा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे आणि आजच्या दिवसामध्ये एक फायनलिस्ट काढायचा आहे. बघूया कोणता संघ आजच्या दिवसामध्ये फायनलमध्ये पोहोचतोय. आणि बॉलर नेम प्रदीप. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक कुठे पहिल्यासाठी घेऊन आलाय प्रदीप. बघूया, जाऊया मॅचकडे, मैदानाकडे. पहिलाच बॉल या ठिकाणी टाकण्यास यशस्वी ठरतोय का? कारण 24 बॉलमध्ये 65 धावा करायच्या आहेत. बघूया कोणता संघ विनर ठरतोय आणि सेकंड राऊंडसाठी जातोय. कारण आपण मागाशी देखील तितकीच मॅच चांगल्या प्रकारे पाहिली. गर्जबाबा विरुद्ध चिपळूण 9 हा संघ होता, सामना चालला होता. एक बॉलमध्ये 5 धावांची गरज होती चिपळूण 9 या संघाला आणि सामना टाय झाला. परंतु त्यांचं एक गुड लक म्हणावं लागेल की ते टॉस विन होते, त्याच्यामुळे टॉसच्या जोरावर चिपळूण 9 संघ विजयी ठरला. जाऊया ह्या मॅचकडे, मैदानाकडे. 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल झाले. स्ट्राईकला आहे संधा आणि नॉन स्ट्राईकला तो सय्याक. प्रदीप पुन्हा एकदा पहिलाच बॉल प्रदीपचा, यॉर्कर लाईनचा बॉल चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता. बॉल डॉट होतोय आणि निश्चितच या ठिकाणी बॉल डॉट घोषित होतोय. पुन्हा एकदा बघूया कशा प्रकारे या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, दुसरा बॉल टाकण्याचा इश्यू ठरतोय का? राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न प्रदीप. पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे हा पहिला चौकार पाहायला चांगले बॅटमधून संघाचा खाता खुललाय, वैयक्तिक खाता खुललाय चौकाराच्या माध्यमातून संधाने. पाहूया एक उत्कृष्ट या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतोय संधा. कारण वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून या ठिकाणी खेळाडू आलेत. त्या सगळ्या खेळाडूंचे लवकर स्पोर्ट्स क्लब आडे यांच्या वतीने देखील मी तुम्ही सगळ्यांचे स्वागत करतो, आभार मानतो. तुम्ही देखील चांगल्या प्रकारे खेळाडू दाखवतात, या गावात येऊन आमची देखील शोभा वाढवतात. या सर्व क्रीडा रसिकांची आणि तुमचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रदीप आणि आता मात्र दिशा भरकट्टे हात वर झाल्यात, समांतर झाले, धावा मात्र या ठिकाणी अवांतर येतात. अशा प्रकारे वाईट बॉलचा निश्चित 1 रन या ठिकाणी प्राप्त होतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न प्रदीप आणि समोर आहे तो संधा, एक लेफ्ट हँड बॅट्समन. आणि काय होतंय, काय घडतंय आणि अशा प्रकारे निश्चित या ठिकाणी त्यापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा. एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे संधाला मात्र, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 16 किंवा 17चा रन रेट असणार आहे. आणि मारण्याचा प्रयत्न, बॉल जात आहे सीमारेषे पार, 4 रन करता. एक चांगला लेफ्ट हँड बॅट्समन आहे. दुसरा चौकार पाहायला संधाच्या बॅटमधून रणसंख्या झाली ती 9 धावा. एक उत्कृष्ट खेळी करताना दिसते. अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न म्हणजेच संधा तू. आणि अशा प्रकारे वाईट बॉल घोषित होतोय आणि वाईट बॉलचा एक्स्ट्रा रन, 1 रन या ठिकाणी संघाच्या खात्यात जमा होतोय.
4 बॉल झालेले आहेत, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न जातोय सीमारेषे वार. 4 रन. एक सुपर या ठिकाणी खेळ खेळताना दिसतोय. रणसंख्या झाली आहे आतापर्यंत 14 धावा झालेल्या आहेत. एक चांगलं कमबॅकिंग म्हणावी लागेल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये रन रेट आहे 16 किंवा 17चं. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. एक चांगलं या ठिकाणी फलंदाजी करताना दिसतोय. तर मात्र संदाच्यावर पूर्ण डिफेंडिंग आहे. प्रदीप राईट उर्ध विकेट आणि जातोय चौकार. ओव्हर देखील समाप्त झाली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर चॅलेंजर चिपळूण या संघात धावसंख्या झाली ती 18 धावा. 18 धावा झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आणि 18 एक मॅजिक आकडा आहे आप क्रिकेटमध्ये, कारण जर्सी क्रमांक 18 ज्याने IPLचे ट्रॉफी 18वं पर्व होतं आणि जी 18व्या पर्वामधलं IPLची ट्रॉफी जिंकली होती विराट कोहलीने, त्या जर्सी नंबर देखील 18 म्हणजे मॅजिक आकडा म्हणावं लागेल क्रिकेटमध्ये. आणि धावसंख्या झाली आहे 18 आणि अशा प्रकारे 65 धावांचं एक तगडं आव्हान दिलं आहे आणि या दिवसातील हा एक हायेस्ट स्कोर म्हणावं लागेल. अजूनही सामने बागेत, पण आत्तापर्यंत तरी हायेस्ट स्कोर आहे. 18 चेंडूमध्ये 47 धावांचं अजून टार्गेट बाकी आहे आणि मात्र स्वतः खुद्द कर्णधार अनिकेत. हो, पहिला चेंडू जातोय चांगल्या प्रकारे. सय्याकचा मस्तपैकी कटवला सेजच्या दिशाने आणि निश्चितच हा टॅप शॉट लागवतोय चौकार. पहिलाच बॉल होता अनिकेतचा. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारक प्रयत्न अनिकेत तो सय्याक आणि अशा प्रकारे या ठिकाणी वाईड बॉल. पंचांचे हात मात्र समांतर, धावा मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत. पाहूया बॉल कशावर ब्रीट करणार अनिकेत तू सय्याक. हो, आणि अशा प्रकारे बॉल हळूच कट झाला आणि निश्चितच यॉर्कर लाईनचा बॉल होता, पण निश्चितच या ठिकाणी बॉल गेला सीमारेषेच्या पार. 1 रनाकरता डिक्लेरेशन स्वरूपात 1 रन या ठिकाणी प्राप्त होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 वर. अजूनही 41 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करताना चिपळूण चॅलेंजर्सचा संघ हो मारण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी काय होतंय काय करतंय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावी लागेल दोघांच्या माध्यमातून आणि 1 रन गुटरांनी बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि आता मात्र संघाच्यावर एक जिम्मेदारी मोठी असणार आहे. काही मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे. प्रत्येक बॉलमध्ये चौकाराची या ठिकाणी मारण्याची एक अपेक्षा असणार आहे. तोच विचार असेल, तोच एक ध्येय असेल, मानस असेल संघाचं, कारण 40 धावांचं अजूनही टार्गेट आहे. आणि वाईट प्लस 1 टोटल 2 धावा आणि बाईच्या स्वरूपात या ठिकाणी 1 आणि व्हाईट 1 टोटल 2 धावा या ठिकाणी काढलेली आहेत आणि निश्चित धावसंख्या वाढते आहेत. धावसंख्या झालेली ती 27 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 38 धावांचं लक्ष आहे. दुसरी ओव्हर चालू आहे, पूर्ण करतोय अनिकेत. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. एक दीप स्टार संघाचा एक उत्कृष्ट बॉलर आणि मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडंच कव्हरच्या दिशेने मारले प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि निश्चितच पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतोय. पॉईंट टाकण्याचा यशस्वी ठरतोय अनिकेत. राईट आर्म राऊंड द विकेट हो लगावतोय ऑफसाईडच्या दिशेने हा चौकार. टॅप शॉट मस्तपैकी सुपर चौकार नजराने या ठिकाणी पेश करताना आला तो म्हणजे संघाला, कारण जास्तीत जास्त रनांची गरज आहे चिपळूण चॅलेंजर्स या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आतापर्यंत 31 धावा झालेल्या आहेत. दुसरा षटक चालू आहे. झाली अजूनही लास्ट बॉल आहे. 31 धावसंख्या झालेली आहेत. प्लीज टीम मीटिंग घ्यायची नाहीये, कारण अजून सामने बाकी आहेत. आता वाजले 5. अजूनही सेकंड राऊंडला सुरुवात व्हायची आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 31. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हर मधला. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र काय होतंय काय करताय आणि जाते विकेट स्टंपल्ड होतोय आणि या ठिकाणी बाद होतोय संधा. याच्यावर चांगली जिम्मेदारी घेतली होती स्वतःवर, पण तो स्वतः बाद होतोय आणि अशा प्रकारे ओव्हर देखील समाप्त होते. 2 षटकांचा खेळ संपला. रन झाले तर 31 आणि जिंकण्याकरता 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 रन जिंकण्याकरता. बॅट्समन नेम श्रेयश. बॉलर नेम काय सौरभ. दीप स्टार दापोली या संघाकडून तिसरा गोलंदाज आलाय सौरभ. समोर आहे तो सय्याक जो फलंदाज करता
ओपनिंगलाच आला होता, अजूनही मैदानात दाखल आहे, कारण सेट बॅट्समॅन त्याला माहिती आहे की आता मात्र तुझ्यावर पूर्ण खांद्यावर जिम्मेदारी आहे. 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचावर देण्यात येतोय. अशा प्रकारे 12 चेंडू आहेत जिंकण्याकरता, 33 धावांचं अजून लक्ष आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय, कारण 12 चेंडूमध्ये 33 धावा करायच्या आहेत. चॅलेंजर चिपळूण या संघाला. हो, जातोय स्टेट ड्राईव्ह शॉट, टॉप लागवतो आणि चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय, तो म्हणजे सह्यागने सौरभच्या बॉलिंगवर, आणि अशा प्रकारे मस्तपैकी खेळून काढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 जिंकण्याकरता 11 चेंडू आणि 29 धावा चॅलेंजर चिपळूण या संघाला पाहिजे. 11 चेंडू आणि 29 धावा जिंकण्याकरता चॅलेंजर चिपळूण या संघाला. पुन्हा एकदम आणण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दीपस्टारच्या संघाच्या खेळाडूकडून चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं. पुन्हा एकदा 10 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष आहे. 10 चेंडू 29 रन. आणि काय होतंय, गुड बॉल दिशा देखील चांगलं या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय आणि हा बॉल डॉट होतोय आणि अशा प्रकारे 9 चेंडू 29 रन. 9 चेंडूमध्ये 29 धावांची अजून गरज आहे चॅलेंजर चिपळूण, आणि अशा प्रकारे व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचावर देण्यात येतोय आणि व्हाईट बॉलचा 1 रन. नो, +4, टोटल 5 धावा. आता मात्र थोडासा या ठिकाणी संकटात पडणार शांत, कारण आता माहिती आहे की नो बॉल मध्ये 4, टोटल 5 धावा आलेले आहेत आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 आणि जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 23 रन, 9 चेंडू आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 9 चेंडू घोषित केला, कारण 9 चेंडूवर कुठलाही फायदा उचलत नाही फलंदाजाला, पण 9 बॉलचा या ठिकाणी 1 रन तर निश्चित. बॉल देखील वाढलेला आहे आणि अशा प्रकारे रन देखील या ठिकाणी वाढलेला आहे. 43 रन झालेल्या जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी दिशाहीन आणि लेग अंपायरने या ठिकाणी नो बॉल दिलेला आहे आणि अशा प्रकारे नो बॉल या ठिकाणी घोषित होतोय, कारण बॉल बाहेर पडला आणि अशा प्रकारे हा नो बॉल. लीलाधर कालेकर लेग अंपायर म्हणून काम पाहतात, त्यांनी नो बॉल दिलेला होता आणि अशा प्रकारे नो बॉल घोषित होतोय आणि धाव संख्या झाली आहे ती 45 आणि फुलटॉस लाईनचा बॉल होता. बॉल गेला सीमारेषेच्या पार 4 रन करता एक सुपर या ठिकाणी खेळी करताना दिसतोय, तो म्हणजे सह्याग. कारण आपल्याला माहिती आहे सह्यागला, कारण आता मात्र संपूर्ण जिम्मेदारी कराय की स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे सह्यागने, कारण एक संध्यासारखा बॅट्समन बाद झाला आणि स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली सह्याग आणि स्कोर झालेला आहे 49. जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. 7 बॉल 16 धावा जिंकण्याकरता चिपळूण चॅलेंजर्स या संघाला. माफ करा, कारण स्कोर ठिकाणी या ठिकाणी थोडी मिस्टेक होते. 8 चेंडू आहेत आणि 16 रन. आणि अशा प्रकारे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन या ठिकाणी गेलेला आहे. डिक्लेअरच्या माध्यमातून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला आणि अजूनही 15 धावांची गरज आहे. बघूया 15 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू आहेत 7 चेंडू आणि 15 धावा जिंकण्याकरता चॅलेंजर चिपळूण या संघाला. आणि आता मात्र उत्तर चांगल्या प्रकारे या फिल्डिंग केली अनिकेतने आणि आता मात्र या ठिकाणी ओव्हर देखील समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले तर 50 आणि जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा जिंकण्याकरता काही होऊ शकतं. अजूनही सामना ऑन आहे, दोन्ही बाजूने सामना अजूनही आहे. जर व्यवस्थितरित्या या ठिकाणी मैदानात मेहनत घेतली तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी कोणाचा देखील विजय होऊ शकतो. फक्त आता मात्र या ठिकाणी व्यवस्थितरित्या खेळण्याची गरज आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गौरव पाटील. 6 चेंडू 15 धावा. तसेच मिलिंद गुलाबकर उटंबर यांच्या आपल्या ठिकाणी आलेले आहे. त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे, असं नसतं व्हायचं आहे, मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. तसेच मनोज पालेकर आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर येऊन उपस्थित राहायचं आहे. तसेच आता हा नो बॉल होता. 9+1 टोटल 2 धावा आणि अशा प्रकारे जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 रन. समोर आहे तो श्रेयस, हे उत्कृष्ट
खेळाडू आहे, जास्तीत जास्त स्ट्राईकला जर सह्याकला दिली तर नक्कीच विजय होऊ शकतो, कारण सह्याकने तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती. तोच एक सह्याक आता नॉन स्ट्राईकला आहे. आता मात्र श्रेयश, हो बॉल लेन, गुड लेन या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली बॉलिंग, चांगला टप्पा पडतो, गुड लेन तर या ठिकाणी बॉलिंग देखील चांगली होते. पहिला हा डॉट बॉल घोषित होतोय आणि जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. येणारा चेंडू आहे तर पाच चेंडू आणि 13 रनांची गरज आहे. 5 बॉल 13 रन जिंकण्याकरता चॅलेंजर चिपळूण या संघाला. आता मात्र श्रेयसला एक काम करावी लागेल, कारण एक काढून हलकासा आणि स्ट्राईक मात्र रोटेट करायची ते म्हणजेच इसाक्याला. आता मात्र बाद होतोय, स्टंपिंग आउट होतोय आणि श्रेयस या ठिकाणी नाराज व्यक्त करतोय आणि माघारी परततोय. एक विकेट गेली स्टंपिंगच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. 4 चेंडू आणि 13 रन जिंकण्याकरता चिपळूण चॅलेंजर्स या संघाला. बॅट्समन नेम सुनील. गौरव टू सुनील रंगताना सामना दिसतोय. दीप स्टार दापोली वर्सेस चिपळूण चॅलेंजर्स. हो पुन्हा एकदा बॉल बीट होतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली आहे आणि सुनील बाद होतोय. हे सुनीलने चांगलं काम केलं, कारण तेच मगाशी काम हे श्रेयसला करायला पाहिजे होतं, कारण श्रेयसने 1 रन काढून दिला, कारण आतापर्यंत सामना पुढे गेला असता, पण श्रेयसने चूक केली, स्टंपिंग आउट झाला. सुनीलने 1 नंबर काम केलं. स्ट्राईक मात्र सह्याकला दिली. आता सह्याकने मला माहिती होतं मगाच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती, कारण सह्याकला जास्त जास्त स्ट्राईक महत्वाची. एक गौरवसारखा उत्कृष्ट खेळाडू जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. हो चांगला टप्पा पडतोय. अंपायरने उंगली खडी की, चालता किया. सह्याक को एक मोठी विकेट म्हणावी लागेल आणि आता मात्र दीप स्टार दापोली या संघाने पूर्णपणे कमबॅक केलंय. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. चांगला टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो म्हणजे गौरवच्या माध्यमातून जिंकण्याकरता 2 चेंडू आहेत आणि धावा आहेत 13. 2 बॉल 13 रनांची गरज आहे. पाहूया काय होतंय, काय घडतंय. अजूनही सामना ऑन आहे. हो श्रेयसच्या जागेवर जर ह्या खेळाडूला पाठवलं असतं तर अजून सामना जर पुढे गेला असता. नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो 1 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 1 चेंडू 9 धावा जिंकण्याकरता आणि अशा प्रकारे व्यवस्थितरित्या 6च्या 6 बॉल टाकले होत्या गौरवने आणि विनर संघ ठरलाय दीप स्टार दापोली. हा संघ विनर ठरलाय आणि यांचा देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि जो पराजित संघ झालाय तो चिपळूण चॅलेंजर्स हा संघ पराजित झालाय. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात या ठिकाणी, आमची शोभा वाढवलात, खेळाडूची दाखवलीत. तुमचं देखील या ठिकाणी सत्कार करणं, सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी सन्मान या ठिकाणी तुमचा करत आहोत. चिपळूण